Okay, now I am having my screen. We are dealing with the quadratic equation. Quadratic equation या प्रकरणासोबत आपण डील करत आहोत आणि त्यातले आपण पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण केला, दुसराही पूर्ण केलेला आहे फॅक्टरायझेशन मेथडवर आणि आता आपण फॉर्म्युला मेथड मागच्या पिरियड पासून स्टार्ट केलेली आहे. एकच एक्झाम्पल त्यातलं झालं होतं. परत एकदा मी त्या कन्सेप्टला एकदा रिवाइज करतो म्हणजे तुम्हाला समजणं सोपं जाईल. बघा, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे या नेचरमध्ये असेल, कोणत्या नेचरमध्ये, समवॉट ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इक्वल टू 0 या नेचरमध्ये आपलं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, देन इट्स रूट्स आर गिवन बाय द फॉर्म्युला. फॉर्म्युला मी या ठिकाणी स्पेसिफाय करतो आहे. फॉर्म्युला इज गिवन बाय, आपल्याला व्हेरिएबल x ची किंमत काढायची आहे. सो x इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, इट इज टोटल डिवायडेड बाय 2a. या फॉर्म्युलेच्या साह्यानं आपण एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि ते याही ठिकाणी आपण करणार. सो दिस इज वी हॅव सीन इन दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितलेला आहे. हा फॉर्म्युला मी या ठिकाणी तुमच्या सोयीसाठी बॉक्स करतो आहे. या फॉर्म्युल्याच्या साह्याने आपण एक्झाम्पल्स आतापर्यंत सोडवलेत. एक झालंय, आता आपला पुढे कंटिन्यू करूया. आजचा पूर्ण तास हा याच फॉर्म्युल्यावर बेस्ड एक्झाम्पलवर आधारित असणार आहे. ठीक. सो प्रॅक्टिस सेट आपण सुरू केला होता 2.4. तो मी या ठिकाणी स्पेसिफाय करतोय. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 2.4 जो आपण गेल्या तासिकेला पूर्ण केला होता आणि यातले आता एक्झाम्पल्स आपण पुढे घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस, सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये लिहायचं आहे त्याला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 दिस इज इक्वल टू 0. This is the given example that we have to solve. We have to find the roots of this equation by using the formula method. So in answer, we will start with the given equation. Given equation is like this: x square minus 7x plus 5 this is equal to 0. एक्झाम्पल आपल्या समोर आल्यानंतर सगळ्यात पहिले हे व्हेरीफाय करायचं आहे वेदर दिस गिवन इक्वेशन इज इन अवर स्टँडर्ड फॉर्म और नॉट. दॅट मीन्स इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर. या फॉर्म मध्ये आहे का बघूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याचं उत्तर काय असणार आहे? येस, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म आणि कॉन्स्टंट ऑलरेडी आहे. सो आपण या ठिकाणी हिअर एबीसी ची व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफाय करायची आहे. हिअर ए इक्वल टू, बी इक्वल टू आणि सी इक्वल टू या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला मेन्शन करायच्या आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट म्हणजे 1. बी ची व्हॅल्यू असणार आहे -7, whereas द कॉन्स्टंट सी हा दिलेला आहे 5. आपण घेऊ शकतो. एकदा आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यूज मिळाल्या तर या फॉर्म्युला आपण कालही बघितलं, हा फॉर्म्युला डायरेक्टली न वापरता मी पहिले बी स्क्वेअर मायनस 4ac या स्क्वेअर रूट मधल्या टर्मची व्हॅल्यू आपण अगोदर काढून घेऊयात. सो फॉर दॅट पर्पज लेट अस हॅव बी स्क्वेअर मायनस 4ac हा आपल्याला मिळवायचा आहे सुरुवातीला. b चा स्क्वेअर मीन्स -7 and its स्क्वेअर. मला असं वाटतं आपण हा कालच्या तासिकेला घेतलेलं गणित होतं, रिपीट व्हायलंय का? ओके ओके ओके, आपण एक करेक्शन करूया. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपण काल घेतलेलं आहे, ते तुमच्या वहीमध्ये ऑलरेडी आहे किंवा कालच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. आपण याला सध्याला स्टॉप करूयात कारण हे रिपीट होऊन चाललेलं आहे. चुकून तेच एक्झाम्पल माझ्याकडून घेण्यात आलं. मी पुढे प्रोसीड करतोय. ऍक्च्युअल एक्झाम्पल आता मी घेतोय. एक्झाम्पल नंबर जे आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी, वरचं एक्झाम्पल हे ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे त्याला आपण स्टॉप करूया. चुकून तेच एक्झाम्पल माझ्याकडनं लिहिण्यात आलं, सॉरी फॉर दॅट. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. आता हे तुम्ही घेणार आहात. ठीक आहे. सो इन आन्सर गिवन इक्वेशन, our given equation is x square plus 6x
प्लस 5 इक्वल टू 0. मी जर परत ऑब्झर्व करत असेल तर आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ABC चे व्हॅल्यूज ठरवू शकतो. A इक्वल टू स्क्वेअर टर्मचं कोएफिशियंट 1, B इक्वल टू मिडल टर्मचं कोएफिशियंट दॅट मीन्स 6 अँड C इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे 5. ओके, आता अगोदरच्या आर्ग्युमेंट प्रमाणे आपल्याला कशाची किंमत काढावी लागेल, बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बी स्क्वेअर मायनस 4AC. ठीक आहे. सो नाव बी स्क्वेअर मायनस 4AC, बी चा स्क्वेअर मीन्स बी ची व्हॅल्यू 6 आहे, 6 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5. ठीक आहे. 6 स्क्वेअर विल गिव्ह अस 36 आणि 4 एक 4 आणि 4 पंचे 20 मायनस 20. ठीक आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल नाव. मी जर डिफरन्स घेतला दोघांचा 36 मायनस 20 तर इट विल गिव्ह अस 16. सो द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC कम्स आउट टू बी 16. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायची. त्यासाठी आपण फॉर्म्युला मेन्शन करूया. वी नो दॅट that the formula is given by x equal to minus b plus or minus root of b square minus 4ac divided by 2a. ठीक आहे. नाव फर्दर इक्वल टू मायनस बी, बी ची व्हॅल्यू किती आपण एकदा वरतून बघून घेऊया. बी ची व्हॅल्यू आहे 6 मायनस बी ची व्हॅल्यू आपल्याला यायची, दॅट मीन्स मायनस 6 या ठिकाणी होईल मायनस 6 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू आपण काढली आहे, विच इज नथिंग बट 16 डिवायडेड बाय 2a, a ची किंमत 1 आहे, डिवायडेड बाय 2a, a ची व्हॅल्यू आहे 1, 2 मल्टिप्लाइड बाय 1. ठीक आहे. सो नाव x इक्वल टू मायनस 6 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 16. 16चं स्क्वेअर रूट आपण जर घेतलं तर इट इज व्हेरी ट्रिवियल. 4चा स्क्वेअर आहे तो आणि म्हणून 4 येणार, डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला दोन उत्तर मिळणार आहेत. एक प्लस घेऊन उत्तर काढायचं आपल्याला आणि एक मायनस घेऊन. सो x इक्वल टू मायनस 6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और x इक्वल टू मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. दोन, एक प्लस घेऊन उत्तर निघेल, एक मायनस घेऊन उत्तर निघेल. x इक्वल टू मायनस 6 प्लस 4. एक संख्या पॉझिटिव्ह एक संख्या निगेटिव्ह असेल तर डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स आहे 2 चा, पण मोठी संख्या मायनस आहे त्यामुळे उत्तराला मायनस सिंबल लावायचा, डिवायडेड बाय 2. x इक्वल टू दोन्ही निगेटिव्ह आहे, ऍडिशन झाली पाहिजे, ऍडिशनला मायनस सिंबल, मायनस 10 डिवायडेड बाय 2 आणि म्हणून फायनली आपल्याला उत्तर मिळत आहे x इक्वल टू मायनस 1 और x equal to minus 5. These are the roots of given equation. या पद्धतीनं आपण दिलेल्या इक्वेशनचे रूट्स हे मिळवू शकतो. ज्यांचा हा भाग राहिला असेल त्याने स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. त्याला वाटल्यास मिनिमाइज करतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. पहिलं एक्झाम्पल आपण बघत आहोत, त्यानंतर पुढच्या पोर्शनचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता जे एक्झाम्पल आपण आता बघितलंय अगदी त्याच बेस्ड आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स बघत जायचं आहे. ठीक आहे. सो आपण आता यानंतर नंबर 2 चे एक्झाम्पल या ठिकाणी घेतोय. नंबर सेकंड सगळ्यांनी टाकायचं आहे ते. सेकंड एक्झाम्पल इज लाईक दिस, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे. बघा अगदी पॅरलल लाईन वर आपण याला सोडवणार. गिवन इक्वेशन स्टार्ट करूया आपण. गिवन इक्वेशन इज लाईक दिस, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0.
एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. हिअर मी जर ऑब्झर्व करत असलेलं इक्वेशन तर ऑलरेडी आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही. आणि म्हणून यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू ठरवता येऊ शकते. व्हॅल्यू ऑफ ए इज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1, बी इज इक्वल टू असणार आहे -3 आणि सी इक्वल टू असणार आहे -2. ए बी सी चे व्हॅल्यू आपण मिळवल्यात. Once we got the values of ABC, we have to go for the value of b square minus 4ac. b square minus 4ac ची व्हॅल्यू काढायची फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, चला ठेवूयात व्हॅल्यूज आपण. b square minus 4ac, b चा स्क्वेअर मीन्स -3 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाइड बाय c ची व्हॅल्यू आहे -2. ठीक आहे. नाव -3 चा स्क्वेअर आपण जर केला तर तो होणार आहे +9. नाव हा -1 मायनस आणि हा मायनस हे आपल्याला प्लस बनवतील हा प्रॉडक्ट. आणि 4 1 4 4 2 8 आणि म्हणून आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आता मिळत आहे विच इज 8 + 9 दॅट इज 17. b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 17. एकदा b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मेन्शन करावा लागेल. हेन्स वी नो दॅट what we know that x is given by x equal to -b plus or minus square root of b square minus 4ac. It is total divided by 2a. आता व्हॅल्यूज ठेवत जाऊयात आपण. b ची व्हॅल्यू किती आपण वर जाऊन बघतो आहे. b ची व्हॅल्यू आहे -3. आता बघा b ची व्हॅल्यू मायनस आहे पण इथं फॉर्म्युल्यात ऑलरेडी मायनस आहे त्यामुळे मायनस इंटू ब्रॅकेट -3 b ची व्हॅल्यू मायनस असल्यामुळे. ठीक आहे, प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली आहे विच इज 17 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a किती आहे ते बघूया. a ची व्हॅल्यू 1 आहे. a ची व्हॅल्यू 1, सो हिअर इज 1. नाउ दिस इज व्हेरी सिंपल एक्झाम्पल. नाउ कशामुळे सिंपल एक्झाम्पल झालं विद्यार्थी मित्रांनो, कारण x इक्वल टू बघा मायनस मायनस बिकम +3 प्लस और मायनस. आता 17 ला आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहू शकतो का? 17 स्क्वेअर रूटच्या बाहेर घेता येईल का? तर नाही. सो ते ॲज इट इज राहणार आहे. त्याला आपण काही सिंपल देखील बनवू शकत नाही. प्लस और मायनस √17 डिवायडेड बाय 2 × 1 2. आणि म्हणून इथं कोणतंही कॅल्क्युलेशन होणार नाही. काही विद्यार्थी 17 आणि 3 ची बेरीज किंवा वजाबाकी करण्याचा प्रयत्न करतात, ते होणार नाही. बी केअरफुल. आणि म्हणून x इक्वल टू आपल्याला एकदा प्लस घेऊन उत्तर लिहायचंय +√17 डिवायडेड बाय 2 और x इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2. एवढंच याचं उत्तर असणार आहे. पुढे कॅल्क्युलेशन होणार नाही. आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. थोडंसं मिनिमाइज करतोय मी तुम्हाला एका इमेज मध्ये यावं यासाठी. सेकंड एक्झाम्पलचं स्क्रीनशॉट घ्या. सेकंड एक्झाम्पल होतं हे आणि हा राहिलेला पोर्शन. ओके, नाव आपण पुढे मूव्ह करत आहोत. पुढचं एक्झाम्पल आता आपण नंतर आपल्याला घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3. सगळे एक्झाम्पल एकाच टाईपचे असतील, लक्षात घ्या. काही फरक नाही, अंक बदलणार आहोत. 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 दिस इज इक्वल टू 0. व्हेरिएबल फक्त बदलला आहे, बाकी कोणताही चेंज यामध्ये नाही. सो इन आन्सर लेट अस स्टार्ट विथ द गिवन. वी हॅव गिवन दॅट what we have given 3m square plus 2m minus 7 equal to 0. Again we are having the example in which example is in our standard form. So कोणताही चेंज न करता आपण ABC च्या व्हॅल्यूज ठरवू शकतो. A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू तुम्ही आपापल्या वहीमध्ये नोंदवू शकता.
किती आहे a ची व्हॅल्यू? द व्हॅल्यू ऑफ a इज 3 स्क्वेअर टर्मचं कोएफिशियंट. त्यानंतर b ची व्हॅल्यू किती होणार आहे? b ची व्हॅल्यू इज मिडल टर्म दॅट इज 2 आणि c ची व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणजे किती? -7. एकदा एबीसी ची व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या तर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपण काढूया. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी चा स्क्वेअर मीन्स 2 आणि इट्स स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाइड बाय सी ची व्हॅल्यू आहे -7. ठीक आहे. सो 2 स्क्वेअर इज नथिंग बट 4. आता हा इथला मायनस आणि हा मायनस प्रॉडक्ट पॉझिटिव्ह बनवतील. ठीक आहे. सो नाव हिअर 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 7 12 7 84. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळती आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू किती झालेत? 88 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. एकदा बी स्क्वेअर मायनस 4ac झाल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे. वी नो दॅट व्हॉट वी नो दॅट इज, आता इथं व्हेरिएबल एम आहे, एक्स नाही, त्यामुळे फॉर्म्युला थोडासा चेंज. एक्स इक्वल टू ऐवजी लिहायचं एम इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता किमती ठेवूयात आपण या ठिकाणी, किमती ठेवत आहोत. सो सी व्हॉट विल हॅपन. मायनस बी, बी ची व्हॅल्यू आहे 2 मायनस 2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती मिळवलं आपण? 88 आपण ठेवलेत ते, अँड इट इज डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए म्हणजे किती आहे? 3. ठीक आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3. सिम्प्लिफाय करत जाऊयात आपण याला. एम इक्वल टू -2 प्लस और मायनस रूट ऑफ 88 डिवायडेड बाय 3 इंटू 2 होणार आहेत 6. आता बरेच विद्यार्थी काय करतात, ह्या 2 ला आणि 6 ला डिवाइड करतात, जी रॉंग स्टेप असणार आहे. 2 ने 3 ला आत्ताच तुम्हाला भाग देता येणार नाही. मग कधी भाग देता येईल ते बघूयात आपण. एम इक्वल टू हा -2 प्लस और मायनस, आता या रूट 88 ला आपण जर सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर 88 कॅन बी रिटन ॲज 22 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 6 ॲज इट इज राहील. ठीक आहे. सो एम इक्वल टू -2 प्लस और मायनस, आता हे 4 रूटच्या बाहेर जर आले तर ते होणार आहे 2 रूट 22 डिवायडेड बाय 6. आणि आता जर मी न्यूमरेटर मधून कॉमन घेतलं, म्हणजे मी न्यूमरेटर मध्ये हा 2 आणि हा 2 बघून जर 2 कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहत बघा, -1 प्लस और मायनस इथे फक्त राहणार आहे रूट 22 डिवायडेड बाय 6. आणि आता आपण ह्या 2 ने बेक बे बेत्रिक 6 असा भाग देऊ शकतो. आणि आता जी शिल्लक राहणारी टर्म असणार आहे, इट विल बी m इक्वल टू -1 प्लस और मायनस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 3. -1 प्लस और मायनस रूट 22 अपॉन 3. आता याला एकदा प्लस मध्ये आपण लिहिणार आहोत आणि एकदा मायनस मध्ये लिहिणार आहोत. m इक्वल टू -1 प्लस रूट 22 डिवायडेड बाय 3 और m इक्वल टू -1 मायनस रूट 22 डिवायडेड बाय 3. एकदा प्लस घेऊन उत्तर लिहायचं, एकदा मायनस घेऊन लिहायचं. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सिंपल हे लॉजिक आहे समजण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. नाव यानंतर आपण पुढे मूव्ह करूयात. पुढचं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय. नेक्स्ट एक्झाम्पल
तुम्हाला सगळ्यांचं स्टडी मटेरियल देखील मिळेल, चिंता करू नका. एक्झाम्पल नंबर क्रमांक आपला चालू आहे 4. फोर्थ एक्झाम्पल. (5m² minus 4m minus 2 equal to 0). 5m² minus 4m minus 2 equal to 0. So we start with the given equation. 5m² minus 4m minus 2 equal to 0. परत एकदा स्टँडर्ड नेचर मध्ये एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपल्याला कोणताही चेंज न करता एबीसी ची व्हॅल्यू ठरवता येऊ शकतात. a equal to 5, b equal to मिडल टर्म -4, c equal to -2. यानंतर एबीसी ची व्हॅल्यू मिळवल्यानंतर आपल्याला b² minus 4ac व्हॅल्यूज काढायची आहे. सो b चा स्क्वेअर मीन्स -4 आणि त्याचा स्क्वेअर -4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाइड बाय c ची व्हॅल्यू आहे -2. -4 चा स्क्वेअर होणार आहे 16 मायनस मायनस प्लस 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 2 होणार आहेत 40 आणि म्हणून बेरीज होणार आहे b² minus 4ac व्हॅल्यू आपल्याला मिळते, ऍडिशन मिळते आपल्याला 56. ठीक आहे. आणि आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. वी नो दॅट m is equal to, formula is given by -b plus or minus square root of b² minus 4ac divided by 2a. ज्यामध्ये व्हॅल्यूज आपण ठेवत जाऊयात. मायनस फॉर्म्युल्यामध्ये b ऑलरेडी -4 आहे, त्यामुळे -4 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² minus 4ac म्हणजे 56 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a. 2 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू किती आहे 5. 2 मल्टिप्लाइड बाय 5. ठीक आहे. सो मायनस मायनस प्लस 4 प्लस और मायनस 54 ला आपण 14 इंटू 4 असं आपण लिहू शकतो. 14 इंटू 4 हे आपण लिहू शकतो आणि छेदामध्ये असणार आहे 10. ठीक आहे. नाव दिस इज फर्दर इक्वल टू 4 प्लस और मायनस हे 4 आपण रूटच्या बाहेर घेतले तर 2√14 होतील डिवायडेड बाय 10. नाव 4 आणि हे 4 आणि 2 बघून मला असं लक्षात येतं की आपण 2 कॉमन घेऊ शकतो. 2 जर कॉमन घेतले तर 4 मधून 2 निघले तर 2 प्लस और मायनस हे 2 रूटच्या बाहेर निघतील. शिल्लक राहणार आहे 14 डिवायडेड बाय 10. आणि आता आपण या 2 ने 10 ला भाग देऊ शकतो. 2 पंचे 10 आणि म्हणून शिल्लक राहणारी टर्म आपल्याकडे असणार आहे ती म्हणजे 2 प्लस और मायनस √14 डिवायडेड बाय 5 m इक्वल टू, एकदा प्लस घेऊन तुम्ही उत्तर लिहायचंय, एकदा मायनस घेऊन तुम्ही उत्तर लिहायचंय. सो इट विल बी अवर आन्सर. आतापर्यंत आपण 4 एक्झाम्पल्स बघितलेत विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सगळे सारख्या टाईपचे आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा एक पोर्शन आहे आणि हा राहिलेला पोर्शनचा भाग आहे, याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर एक्झाम्पल नंबर 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क साठी मी देणार आहे. एक्झाम्पल नंबर याच प्रॅक्टिस सेट मधले 5 आणि 6 हे सगळ्यांनी होमवर्क मध्ये ट्राय करून बघायचे आहे. जर काय अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली देखील व्हॉट्सअपवर पोस्ट करू शकता. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये
शेवटचं गणित आपलं राहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 ज्याला आपण म्हणूया. क्वेश्चन नंबर 3 हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल दिलेला आहे. तुम्ही जर नोटबुक बघत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे x² प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि यासाठी एक फ्लो चार्ट दिलेला आहे आपल्याला की ज्यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू काढायची सुरुवातीला, त्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यानंतर फॉर्म्युला मेन्शन करायचं आहे आणि सोल्युशन काढायचं. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल सोडवतो त्याच पद्धतीने तो फ्लो चार्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय की याचं उत्तर आपल्या युज्युअल पद्धतीनं सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्या पद्धतीने याला आपण प्रोसीड करूया. स्टार्ट विथ द गिवन x² प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे एक्झाम्पल आहे, त्यामुळे हिअर a इक्वल टू x² चं कोएफिशियंट 1, b इक्वल टू 2√3 आणि c इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 3. a b c चे व्हॅल्यूज आपण दिल्या. नाव b² - 4ac abc ची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला फ्लो चार्ट मध्ये, ते आपण मिळवल्या. आता b² - 4ac ची व्हॅल्यू काढूया. b चा स्क्वेअर मीन्स असणार आहे 2√3 आणि त्याचा स्क्वेअर 2√3 त्याचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय c. सो 2 चा स्क्वेअर होणार आहे 4 आणि √3 चा स्क्वेअर हा मात्र होईल फक्त 3 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 1 4 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 12. म्हणजे इथे येणार आहे 12 मायनस 12. उत्तर किती मिळालं आपल्याला 0. b² - 4ac आपल्याला 0 मिळतोय. आणि म्हणून आता आपल्याला फॉर्म्युला इथे मेन्शन करावा लागणार आहे उत्तर काढण्यासाठी. वी नो दॅट व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac divided by 2a, b² - 4ac divided by 2a, so which is further equal to minus b म्हणजे आहे 2√3, b म्हणजे आहे 2√3 प्लस ऑर मायनस रूट ऑफ b² - 4ac म्हणजे हा होणार 0 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, हे फार सिंपल झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी. आता कसं बघा, x इक्वल टू -2√3 प्लस ऑर मायनस 0 लिहिण्याची आपल्याला गरज नाही. डिवायडेड बाय 2 हा जशाच तसा राहणार. ठीक, आणि म्हणून हे 2 आणि हे 2 कट होतील, शिल्लक राहणार आहे x इक्वल टू -√3. या ठिकाणी सिंगल रूट आलं किंवा रूट हे रिपीट झाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. सो दिस इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी याचे स्क्रीनशॉट घ्यायचे. थर्ड एक्झाम्पलचे एक आहे, हा एक पुढचा भाग आहे. सगळे कलेक्टिव्हली देखील आपण स्क्रीनशॉट पहिल्यापासून घेऊ शकतो. आपण आजच्या या पिरियडचे कलेक्टिव्हली स्क्रीनशॉट आपल्याला मिळवता येऊ शकतात. या पद्धतीने आजचं स्टडी मटेरियल होईल तुमच्यासाठी. हे तुमच्या ग्रुपवर देखील पोस्ट होईलच. तर आजच्या तासिकेला आपण फॉर्म्युला मेथडनं जे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे होते ते ऑलमोस्ट सगळे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.4 मधले घेतलेत. आजच्या तासिकेमधला भाग तुम्हाला सगळ्यांना समजला असेल विद्यार्थी मित्रांनो. समजलाय का? हो सर. हो सर. समजतंय? अतिशय सगळे कॉमन, सगळे सारखे एक्झाम्पल्स आहेत. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. चांगली प्रॅक्टिस करायची आणि तुमच्या वहीमध्ये याची नोंद करून ठेवायची. नेक्स्ट वीक मध्ये, आता पुढच्या सोमवारी आपला पिरियड होईल, त्या पिरियड मध्ये आपण फार महत्वाच्या संकल्पनेकडे जाणार आहोत. ठीक आहे, आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी थांबूया. गुड बाय टू ऑल ऑफ यू. गुड बाय. बाय सर. बाय सर. बाय सर. ओके, गुड बाय.